पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाचा घटक असणारे पक्षी आणि प्राणी जगवण्याची जबाबदारी महत्त्वाची आहे, असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे। नाशिकमध्ये जटायू अर्थात गिधाडांच्या संवर्धनासाठी पर्यावरण प्रेमींच्या माध्यमातून चांगलं काम सुरू आहे। यासाठी सरकारने 8 कोटी रुपये मंजूर केले आहेत। ताडोबा आणि पेंचमध्येही जटायू संवर्धनासाठी कार्यक्रम राबवत आहोत, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली। यावेळी पर्यावरण संरक्षण तसंच संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या निसर्गसेवकांचा सन्मान करण्यात आला। कुसुमाग्रज स्मारक इथे हा सोहळा संपन्न झाला। यामध्ये हर्सुल जवळील खोरीपाडा या गावातील शंकर रामा शिंदे, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जंगल वाचवण्यासाठी प्रयत्न करणारे देवचंद महाले, अंजनेरी वाचवण्यासाठी महत्त्वाचा वाटा असलेल्या वनस्पती अभ्यासक जुई पेठे, जखमी अवस्थेतील वन्य प्राण्यांसाठी काम करणारे इको संस्था, वन्य प्राण्यांवर रिसर्च करणाऱ्या प्रतीक्षा कोठुळे, पक्षीमित्र संघटना यांच्यासह नाशिक पश्चिम वन विभागाचा वनमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला।